महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्समध्ये आपले स्वागत। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे जलसुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे। कासेगाव येथील तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट तसेच 63 मून्स यांच्या CSR फंडातून या लोककल्याणकारी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कासेगावचे लोकप्रिय सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना वृक्ष देऊन विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पर्यावरणाचे आणि जलसंधारणाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, API राशीद बानीवाले, जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उपसरपंच शाहजहान शेख, विश्वजित चौगुले, ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव, लक्ष्मण जाधव आणि महिला ग्रामपंचायत सदस्या अनिता हेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या जलसंधारण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोहिजन फाउंडेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी कासेगाव परिसरातील बहुसंख्य नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पामुळे कासेगावचा पाण्याचा प्रश्न आज सगळं उपस्थित कासेगावचं सगळं गावकरी मंचावर उपस्थित कासेगावचं सरपंच वडकर साहेब, सरपंच कुळे, मान्य उपमहापौर देवकर मॅडम, गणेश चात्रेजी, उपसरपंच आमचा सहकारी राहुल देशपांडे, दयानंद वाघमरे आणि बाकी उपस्थित सगळं वृक्षप्रेमी लोक दिसत आहेत, पत्रकार आहे। हे काम आम्ही एक आता त्या वर्षी एक चांगलं एक प्रोजेक्ट एक मॉडेल करायला पाहिजे म्हणून एक घेतलेले आहे। खास करून इथं सर्वे केले होते बरेचशे गावामध्ये, आम्ही सोलापूर तालुक्यामध्ये फिरून आम्ही सर्वे केले होते। जसंच कोहिजन फाउंडेशन पूर्ण टीम इथं येऊन त्यांनी बघितले होते आणि हे गावचे लोक जास्त उत्साहाने रेस्पॉन्स दिले, खास करून सरपंच साहेब, आणि त्यांनी सांगितले की आम्हाला इथं एक तलाव व्हायला पाहिजे आणि वृक्षारोपण पण व्हायला पाहिजे। आज जून 5 आहे आणि ते अनुषंगाने इथं एक तलावाचं एक प्रोजेक्ट सुरू होणार आहे। खास करून आम्ही हेच प्रोजेक्ट धाराशिव मध्ये पण केले होते। तुळजापूर असतील, तुळजापूरच्या टेस्ट सोबत आम्ही बरेचसे प्रोजेक्ट्स केले होते। मी इथं 2-3 गोष्टी ऑब्झर्व केले। एक तर आता मेन आहे की तुम्हाला हे गावामध्ये पाणीची खूप आवश्यकता आहे। काही मी शेती बघितले, काही शेतीमध्ये पाणी नाहीये, पाऊस आता सुरू होणार आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण वर्षभरात पाणी पाहिजे असलं तर तुम्हाला पहिले हे तलाव करून घ्यायला पाहिजे। आम्ही जे इथं थांबलेले आहेत, तुम्ही बसलेले आहेत, हेच जागामध्ये उद्या पूर्ण तुमचं पाणी साठा होईल। तुमचं पूर्ण गावासाठी तुमचं गाई चारा असतील ह्याच्यासाठी पूर्ण हेच गावामध्ये तुम्हाला पाणी भेटेल। तसंच गंगेवाडी आणि हे गावचं जे मुख्य विहीर आहे तर हे बाजूलाच आहे, ते विहीर पण भरतील आणि हे जे पाणी खोली गेलेली आहे शेतकऱ्यांसाठी हे खूप चांगल्या गोष्टी असतील की तुमचं जे पाणी आहे ते ग्राउंड वॉटर बोलतात, ते तुमचं वरती येईल। तुमचं बोर जे फेल झालेले आहे ते सगळ्यांना मतलब त्याचा लाभ होईल आणि त्याचा फायदा हे होईल की तुमचं शेती चांगलं होईल, तुमच्या जनावरांसाठी तुम्हाला काही समस्या राहणार नाही। आणि ह्या वर्षी आता एल निनो म्हणून एक हे आहे, पाऊस खूप कमी येऊ शकतं म्हणून ते सरकारी वेदर फोरकास्टिंग आहे IMD, त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी खूप पाऊस कमी पडू शकतं। ह्याचा परिणाम काय होणार की शेतकरीचा समस्या वाढणार आणि परत जे बाकी इश्यू आहे, शेतकरी आत्महत्या असतील, शेतकरीचा जे जमिनीचा वाद आहे,
क्राईम ह्याच्यामध्ये परत वाढ होणार हे आमचं एक अभ्यास आहे. त्यासाठीच आम्ही हे तलाव करतो. दुसरं आम्ही बघितलं की आम्ही एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे सेंद्रिय शेतीसाठी. मी सरपंच साहेबांना विनंती केली की तुम्ही हे गट तयार करा. ज्यांना ज्यांना चांगलं सेंद्रिय शेतीचं करायचं आहे तर आमचं टीम इथं येतील आणि तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण देईल. तुमचं इथंच गावामध्ये प्रशिक्षण देईल. चांगलं असं काही काही ठिकाणी आम्ही एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे. वांगे असतील हे भाजीपालामध्ये बरेचसे चांगलं आता एक सायंटिस्ट आणि त्यांच्या टीम सोबत आम्ही चांगलं एक रोपं तयार केलेलं आहे जेणेकरून रूट स्टॉक मतलब तुम्हाला जे झाडाचं ते रूट असतात ते खूप स्ट्रॉंग असतात. तुमचा आता पाऊस कमी पडले तरी ते मतलब चांगल्या प्रकारचं तुम्हाला फळ देऊ शकता असं त्यांनी तयार केलेले आहे. रोग पण कमी पडते, तुम्हाला खर्च पण कमी होणार. आता जसं PM मोदी सरांनी सांगितलं की आता जे युद्धचं परिस्थिती आहे युगामध्ये पूर्ण जगामध्ये तर ते तुम्हाला फर्टिलायझरचं कमी करायला सांगितले. तसे शेतकऱ्यांसाठी हे चांगलं ठरेल की तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये वळवा जेणेकरून तुम्हाला जे बाकी फर्टिलायझर आहे ते तुम्हाला कमी होणार आणि ते एक प्रोजेक्ट तुमच्या गावामध्ये करायला पाहिजे. तिसरं आहे की मी विनंती करतो युवक पण इथं दिसत आहेत. इथं येताना बरेचसे येडी बाबूळ आहे, नंतर तुमचं खूप प्लॅस्टिक पडून आहे तर ते तुम्ही श्रमदान घ्या आणि आम्ही पण तुमच्या सोबत आम्ही शनिवार रविवार आम्ही करू. एक दिवस गावासाठी द्या तुम्ही 2 तास. एक दिवस तुम्ही तुमचं शेती असते, तुमचं काम असतं, तुमचं नोकरी असते, सगळं असते तर एक दिवस सगळ्यांनी बाहेर येऊन गावासाठी करा. कोणाचंही समाज मंदिर असतील, काही मंदिर असतील, झाडाखाली बघितले, ग्रामपंचायतच्या जागा असतील तर हे सगळं पूर्ण प्लॅस्टिक मुक्त करा. नेक्स्ट परत तुम्ही येणार हे ट्रेनिंगसाठी. त्याच्या अगोदर तुमचं गाव पूर्ण स्वच्छ दिसायला पाहिजे. आमचं पण काही व्हॉलंटियर्स येतील आणि खास करून हे पूर्ण स्वच्छता झाला तुमचंच गाव अजूनही स्वच्छ होईल. तसंच मी शेतकरींना हे पण सुचवतो की सोलारचं पंप्स तुम्ही बसवा जेणेकरून काय होईल की तुमचं आता आम्ही 2 गाव तिथं सांगोलामध्ये केलेलं आहे, मानेगाव आणि दुसरं एक गाव आहे तिथं पूर्ण शेतकरींना बायोगॅस दिले आम्ही. एक CSR कंपनीने बायोगॅस दिले. CSR थ्रू 120 घर आहे. 120 घरामध्ये त्यांना सिलेंडरची आवश्यकता नाही. असं करायचं का तुमच्या गावामध्ये? तर तुम्ही सगळ्यांना बायोगॅस काय होते, तुमचं गाय असतात जेव्हा तुम्ही ते स्लरी वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकणार तुमचं ते आता बाहेर सिलेंडर भेटत नाही, गॅस भेटत नाही, हे सगळं समस्या काही नाही. त्या गाव सांगतात की आम्हाला काही चिंता नाही, युद्ध काय होणार, अमेरिका काय करणार, आम्हाला काही समस्या नाही. तर तुम्ही ते करा जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या समस्या मिटून जाईल. त्यांनी पण त्याचं ऑलरेडी तलाव होतं ते खोलीकरण करून आम्ही तिथं सोलारचं हे टाकले. सरकारी योजना आहे, तुम्हाला ते सोलार शेतकऱ्यांसाठी पण देतात आणि सोलार स्ट्रीट लाईट असतील आणि हे तलावामध्ये पण सोलार बसवा जेणेकरून तुमचं जे पिण्याचं पाणी आहे गावासाठी तिथूनच तुम्ही हे करू शकता. आता हे तलाव होईल ते सगळ्यांचं जबाबदारी आहे. आता शपथ पण घ्यायचंय तुम्ही परत ते तुमचं गावाचं परत कचरा करायचा नाही, नाहीतर पाणी परत प्रदूषित झाला तर तुम्हाला परत पिण्यालायक नाही होणार, शेतीसाठी समस्या होणार, गायच्या त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होणार आणि जे मतलब हे कपडे वगैरे धुवायसाठी ते वेगळं थोडा एरिया करा जेणेकरून तुमचं जे पाणी स्वच्छ राहतील, गावाचं पाणी पिण्यालायक होईल. आता पहिले कसं 300 वर्ष 200 वर्ष खाली कसं करत होते, हे सगळं काय बोरवेल पंप काहीच नव्हतं. गावचं लोक ते गावचं ते पिण्याचं पाणीचं त्यांनी स्वतः तयार करत होते आणि ते गावचं प्रत्येक गावचं तलाव आहे असं त्यांचा एक सिस्टम होता. आता ते सगळं निघून गेले, सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे आणि सगळ्यांनी बोरवेल टाकलेले, बट जमिनीचं खोली किती गेलेले आहे पाणी ह्याचा कोणाला अंदाज पण नाही, काय करायचं ते पण माहित नाही. आता तर पुढच्या 20 वर्षामध्ये ते पूर्ण तुमचं मुलं बाळ आहे त्यांना पाणीच राहणार नाही, बरोबर आहे ना. तर ते त्यासाठीच आता सगळ्यांनी व्यवस्थित हे प्लॅनिंग केले तरच ते होणार.
परत मी सांगतो की वृक्षारोपण आज केलेले आहे. 5 जून एन्व्हायरमेंट डे आहे आणि सगळ्यांनी तुम्ही उपस्थित राहिले. आज आता आम्ही त्याचं उद्घाटन भूमिपूजन करू आणि खास करून फक्त हे गाव नाही, तुमचं एक पहिलं गाव मॉडेल गाव होईल. आम्हाला अजूनही असं 25 ते 30 गावामध्ये करायचं आहे, जेणेकरून आमचं विकसित गाव, विकसित भारत जसा आहे ते विकसित गाव व्हायला पाहिजे. त्या गावचा लोक तिथंच समृद्ध व्हायला पाहिजे, असं एक आम्ही संकल्पना ठेवून परत मी सगळ्या इथं उपस्थित नागरिक, गावकरी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.